मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक। कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार। शिवाजीनगरमध्ये साखर संकुलात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठक। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो, ढेकळांचे पंचनामे करणार का? या विधानानंतर कोकाटेंकडून स्पष्ट। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कोकाटेंची माहिती। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरामध्ये रहस्य उलगडलं। शंखनाद तेरेड्यांची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेला दोरीनं बांधून चटके, माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ। पती आणि नणंदेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। पुण्यामध्ये एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद टॅक्सी चालकानं उडवलं। अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेमध्ये सवलत देण्याची रासनेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोल्हापूरच्या विशाळगडावरील 14 अतिक्रमणं 7 तासामध्ये हटवली। पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी मलबा तत्काळ गडाखाली आणला। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर, 24 तासामध्ये 4 मृत्यू। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण। 10 जूनपर्यंत पावसामध्ये घट, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन। बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे टोमॅटोचं नुकसान, 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल, सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा, 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा। आजपासून पीएमपीएमएल बस सेवेची भाडेवाढ लागू, 1 ते 5 किलोमीटरसाठी आता 10 रुपये मोजावे लागणार। मासिक पास 900च्या ऐवजी 1,500 रुपयांना मिळणार। मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जपानमध्ये चाचणी। 2026 मध्ये 2 बुलेट ट्रेन रेक भारतामध्ये पोहोचणार। जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन गिफ्ट देणार। सीएनजीच्या किमतीमध्ये आजपासून वाढ, मुंबई ठाणे आणि एमएमआरच्या भागामध्ये सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार। तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यामध्ये 8 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुष माओवाद्यांचा समावेश। अमेरिकेकडून स्टील ॲल्युमिनियमवरील कर 25 वरून 50%वर, भारतीय धातू निर्यातीवर 39,000 कोटींचा परिणाम होण्याची शक्यता। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी, जुलै-ऑगस्ट 2024 मधील उठावादरम्यानच्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरणी आयटीसीचा निर्णय। गुवाहाटी ते इम्फाळ पावसाचा थैमान, पूर आणि भूस्खलनामध्ये 28 जणांचा मृत्यू, 28 जिल्ह्यातील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका। नायजेरियामधल्या मोकवा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर, आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू, 1,500 लोकांना पुराचा फटका, घरं पुरामध्ये वाहून गेली, अनेक नागरिक बेपत्ता। श्रीनगर लेह महामार्गावरील जोझिला खिंडीजवळ हिमस्खलन, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही, प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 ची लढत, अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी, विजयी संघ अंतिम सामन्यामध्ये बंगळुरूशी भिडणार।